हे बघा मी पालक पनीर केलेलं आहे, ते कसे बनवले दाखवते. तर मी 2 जोडी पालक घेतली आणि पनीर घेतलेलं. पालक स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये घातलं. गरम पाण्यामध्ये उकळायचं, 2 मिनटं उकळायचं, जास्त वेळ नाही उकळायचं, 2-3 मिनिट उकळायचं आणि ते थंड पाण्यामध्ये टाकायचं. लगेच थंड पाण्यामध्ये टाकायचं, त्यामुळे आपण गरम केलेलं तो प्रोसेस जरा कमी होते आणि कलर चांगला राहतो. त्यानंतर मी वाटण केलं. वाटणामध्ये 1 टमाटर, 1 कांदा आणि थोडंसं सुकं खोबरं, आलं लसूण घेतलं. ते व्यवस्थित सगळं भाजून घेतलं आणि भाजून नंतर थंड आल्यानंतर मिक्सरला लावून घेतलं. पनीर थोडंसं मी भाजून घेतलं. तुम्हाला असं पण घालू शकता, भाजू पण शकता. त्यानंतर गॅसवर मी कढाई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं आणि थोडंसं जिरं टाकलं. जिरेनंतर आपण वाटण केलं ना खोबऱ्यात, ते घालून घेतलं. ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत जरा व्यवस्थित भाजायचं त्याला. नंतर आपण पालक केलं पाण्यामध्ये ठेवलं ना, ते मिक्सरला लावून घ्यायचं. व्यवस्थित बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि त्यामध्ये 2 मिरच्या आणि मी थोडी कोथिंबीर टाकलेली, कारण कोथिंबीर घातली की कलर कसा हिरवा राहतो, चांगला येतो. आणि आता हे मी मसाले घालते. तर लाल तिखट, गरम मसाला आणि हळद त्यामध्ये घालून घेतली आणि व्यवस्थित ते मसाला पण भाजून घ्यायचा. आता हे आपलं भाजलं आहे, तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण पालकची पेस्ट केलेली ना, ती घालायची आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर आपल्याला किती पातळ पाहिजे, जाड पाहिजे, आपण पाणी घालून थोडंसं घेऊया. आणि नंतर मी हे पनीर घातलं, कापून घेतलं आणि पनीर टाकलं. त्यानंतर 5 मिनटं आपण शिजवायचं, जास्त वेळ नाही शिजायचं, 5 मिनटं शिजवायचं. आणि त्यानंतर एक तडका दिला, त्यामुळे की चव जरा चांगली लागते. लसणी तडका दिला, त्यामुळे तूप घातलं 1 चम्मच आणि लसूण व्यवस्थित भाजून घेतली आणि त्यामध्ये घालून ठेवली. लगेच झाकण ठेवायचं, 2 मिनिट झाकण ठेवून नंतर कोथिंबीर घालून घेतलं. हे बघा आपलं पालक पनीर तयार.